हरि ओम श्री गणेशाय नमः। श्री व्यंकटेशाय नमः। अथ श्री श्रीलीलामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः। सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चरी ज्याची वैखरी तो नित्य शिवार्जन करी तो उद्धरी बहुत जीवा बौद्ध प्रायश्चित्तांज निर्धार शास्त्र वक्ते करते विचार परिजय शिवनामे शुद्ध साचार कासा इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भूत त्यावरी प्रदोषव्रत आचरित त्याची सर्व सिद्धी प्राप्त होता सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तिघी प्रदोषव्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोषव्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्याने महाव्यथा निशेष बळती षण्मासात एक संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षी महद्भाग्यपूर्ण हे जो असत्य मानिल व्यासवचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाची जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेचे ज्ञान उमा वल्लभ चरणी याचे मन त्याहुनी पावन कोणी नागे मृत्युखंडांतरी दारुण प्रदोषव्रते जाती निर्सोन ये विषय इतिहास जाण सुत सांगे शौनकधिका विदर्भ देशीचा भ्रुभुज सत्यरत्नामे तेजपुंज सर्व धर्मरथ पराक्रमी सहज बंदीजन वर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परिशुभजनी नाकिरथ त्यावरी शाल्वदेशीचा नृपनाथ बळयाला चालून या आणि त्याचे आप्त क्षणिपाल सह्य झाले बहुत 7 दिवसापर्यंत युद्धाद्भुत चालले हा एकला तो बहुत समोर भूमिसी सत्यरथ दारा तीर्थी पावला मृत्यू क्षत्रिय नगरात प्रवेशले राज्यपत्नी गुरुधर राजस पूर्ण झाले 9 मास एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढावला परम सुकुमारी लावण्यकरणी कंटक सरडे ऋतती चरणी मूर्छनायोनी पडे धरणी उठुनी पाही मागे पुढे शत्रू धरतील अकस्मात म्हणून पुढते उठुनी बळद किंवा ते विद्युलता फिरत अवनीवरी वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्यान ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदो देखत रतिकांत तन्मय होणे नृत्यकारी पहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्टीन पडे सूर्यकिरण ते गरोदर खिंडे विपिना मृगनेत्री गजकामिनी वनिखिंडे महासती जेवी नैषादरायाची दमयंती के बल्ली रूपे कैमवती दुर्स्तरवनी तैसिखिंडे कर्मंद्रीच्या प्रवाही जाण पडली स्तीस काढील कोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडियेलेसी शतांची शते दासी ओळंगिती सदैव जियेभासी निंदुमती नामधेयसी ते भूमीवरी लोळत चहूकडे पाहे दीनवदनी जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली ते जिक्षणे दिव्यपुत्र जन्मला तृषिने तळमणी अंत्यत्न कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठत बसत गेली ऐक्या सरोवरा उदकात प्रवेशले ते क्षणी अंघोळे भरले भरून घेतली पाणी तव ग्राही नेले ओढवणे विदारुणी भक्षिली थोर कर्माचे विंदान वनी एकला रडे राजनंदन तव उमानायक विप्रपत्नी जाना विगत दधवा पातली माता पिता बंधुबाही ते लागे कोणी नाही 1 वर्षाचा पुत्र ती सहे कडिये घेऊन आली तेथे तो नाही केले नालच्छेदन ऐसा बाळ उमा देखून मने आहारे ऐसे पुत्र रत्न कोणी टाकिले दुस्तर्वाने मने कोणी याती कोण वर्ण मी कैसाने उचलून जावे जरी टाकून वृक व्याघ्र भक्षिती लगे स्तनी दाटून फुटला पाना नेत्री धाळीत अश्रुजीवना बाळ पुढे घेऊन ते ललना मुख गमळी स्तन लावी संशय समुद्री पडले वेल्लाळ म्हणून मने नेऊ की नको बाळ तो कृपाळ फेन धावला यतिरूप धरुणी पातला उमे लागी मनी त्रिपुरारी बाळने संशयन धरी महद्भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात समान बाळी दोघे सुत बनंगासे परी होय प्राप्त तैसे तुझ जागले अकस्मात निधी जोडद की चिंतामणी पुढे येऊन पडद की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते असे बोलून त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन ते नारी देशकामंत्री हिंडत ब्रह्मपुत्राचे नाव शुचिव्रत राजपुत्राचे नाव ठेविले धर्मगुप्त घरोघरे भिक्षा मागत कडी एखादी घेऊन या लोक पुसता उमा सांगत माझे पोटीची दोघी सुत ऐसे हिंडत एका चक्र नगरा पातली घरोघरे भिक्षा मागत तो शिवालय देखील अकस्मात आत द्विजय दाटले बघता शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करते विधियुक्त तो उमा आली शिवरात क्षण एक पूजा विलोकित तो शांडल्य ऋषी बोलिला हा कर्म कैसे घन हा राजपुत्र हिंड दीन होऊन कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती जागली ऋषीचे चरण उमा धरित मने याचा सांगा प्रवृत्तांत त्रिकाल ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण
आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृपजान प्रदोष समय करिशिवार्जन तो क्षत्रिय आले चौगुण नगर त्याचे वेढिले शत्रूंची गजबज ऐकून उठला तैसीच पूजा सांडोना तव प्रधान आला पुढे धावून शत्रू धरीन आणले त्याचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसाची जाऊन करी भोजन नाही स्मरण विषयांदा त्याकरिता या जन्मी जाना सत्यरता अल्पायुषी होना अल्पावयात गेला मरण मनने पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारली ती जळी विवशी झाली पूर्व वैरे वेढून नेली क्रोधे बक्षिली विदारुणी राजपुत्र धर्मगुप्त याचे काहीच नाही केले शिव्रता म्हणून माता पिता रहित अरण्यात पडियेला याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजा इंदू मावळी पूजन सांडून कदा काळी सर्वता नाही न उठावे भवानी सबैसुनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाग्देवी विना वाजवित वेणू पुरुहूत वाजवित असे अंबुज संभव तालधारी भार्गविका तसे मधुरस्वरी मृदंग वाजे मधुकट भारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडणी उभा समोर यक्ष गण गंधर्व किन्नर सुरासुर उभे घासती असा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमांगमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला तुझे पुत्रे पतिग्रह बहुता पूर्वी घेतले दुष्टमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी सदा परान्य जीवा दग्ध यथार्थ दुष्ट पतिग्रह दग्धहस्त स्त्रियाभिलाषे नेत्र दग्ध होता मंत्रासी सामर्थ्य मग कैसे मग उमेने पुत्रे दोन्ही घातले ऋषींचे चरणी तेने पंचाक्षर मंत्रोपदेशने प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णला अतिविशेष निराहारा सवे त्रयोदशीचा दिवसा सत्कर्म आचरावे 3 घटिका झाल्या रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करणे गोमय भूमी सावरणे दिव्य मंडप उभारी जय चित्र विचित्र विताना कर्दळी स्तंभ इक्षुदंड करुणा मंडप की जय शोभायमान रंगमाळा नाना परी शुभ्र वस्त्र नेसा व्यापना शुभ्र गंध सुवासुम सुमना मग शिवलिंग स्थापना पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करणे देखा अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिण भागे पूजावे मुरांतका सव्य भागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण अष्टदिक्पाल पूजन सप्तावर्णी शिवपूजा यथा सांग शिवदान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पणा करावे स्तवन शिवाचे जय जय गोरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ सच्चिदानंद घनाडळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत एकमना बळोपदेशले दोघे जण मग ते एक मने गौरना राहते झाले एक चक्री 4 महिनेपर्यंत दोघी आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करते बाई शिवपूजन द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्म हत्यांचे पाप माता होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पापथोर शिवपूजेचा अपहार असे ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तीरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखून मने प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालिले राजपुत्रास मने ते समय अर्धद्रव्य विभाग घे येरू मने सहसाही विभाग न घे अग्रजा या अवनीतील दान आमचेच आहे संपूर्ण असं ते दोघे शिव ध्यान शिवस्मरण न विसरते कदा घे यावर एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुनी परमसुंदर लावण्यकाने शुचिव्रत मने राजपुत्र लागुने परदारा नयनीने पहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळ वीर्यहरिता कौटिल्य धम्म संयुक्त मानर्थकारिणे ब्रह्मसुतास्ते ते ठेवून राजपुत्रा चालेला सुलक्षणा स्वरूप सुंदर मनमदाहून आकर्ण नयन कोमलांग जवळे येऊन पाहत तो मुख्य नायिका विराजित अंशुमते नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कुद्रवीन नाम गंधर्वपदी त्याची कन्या अंशुमती पिता भुसे महिषाप्रदी हे कन्यार्प कोणाते मग बोले हिमनगजा मात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती ऐसे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे धुरणा न्याहळीत राजनंदना वाटे पंचबान दुसरा क्षीरसिंधुत रोहिणी रमन काय आला कलंक दवन तैसे राजपुत्रांचे वचन वदन अंशुमती न्याहळी 32 लक्षण संयुक्त अजनुबाहू चाप्रशमंडित विशाळ वक्षस्थळ चालद
करिनायक ज्यापरे ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सकाळप्रती सांगत तुम्ही तुझ्या मनाप्रती जाऊन समस्त सुन्याना विश्वासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या अनिकमाना अंशुमती ऐकली जाना राजपुत्रा खुणावीत भुरुह बल्लभ पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डहाळ्या भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र स्वास्थ्यवदन विशाळ भाळा कर्णायना रक्तोठ सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्रकटाक्षबाणी विंदिली ते लावण्यकरणे मनोज मूर्छना सहवरणे वर्धमान पुसे तयाचे शृंगार सरोवरा तुझपासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मद मानस चकोर नृत्य करे तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जतांबुद मम चित्त शिखी नृत्य करे कवी गुरु होनी तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ कंठी जुदली तात्काळ चरणी भाळ ठेवीत म्हणे मी काया वाचा मने गुरुना तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्म गुप्त गुह्य वचन काय बोलता जागदा मी जनक जननी वीरगीत राज्य भ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता माता गडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती 3 दिवस येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलून ते चतुर्यायसी वेगे आला पितया भाषी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतोना बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरण मंदी प्रसाद पूर्ण त्याचा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्याची काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षे देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान येरी मने धन्य धन्य शिव भजन फळ देत चालले यावरी 3रे दिवशी दोघे गेले त्या वनासी गंधर्वराज सबरवारसी आली समग्रे घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहता छत्रसेना सुखासीन त्वरित दांडुनी उमा अनिविली यावरी आता सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ नेऊन पडला नाही ते दवा स्वर्गींच्या दिव्य वस्तू अमोनिकस तेजा विनीज देत गंधर्वराज लक्ष रथ 10 सहस्त्र गज तेज पुंज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दशदासी अक्षय कोश रत्नराशी अक्षय भात देत शक्तीशी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देता एक सेनापती गंधर्व बळवंत उमा दोघा पुत्रांसमवेता मानदेवने बोळविले सुखासनासन रुडांशुमध्ये पतिसेवे चालली शीघ्रगदे कनकवेत्र पाणी पुढे धावदे वाहना सवेजीयेच्या चतुर्विधवाद्यांचे गजर चतुरंगी चालीला दळभार येऊनी वेळले विद्रमनगर सत्यरथ पितयाचे नगर दुर्वावरणी अपार उल्हाडे अंतरांचा दबडीवार परिगंधर्वांचे बळभार घेतले नगर क्षणार्धे जेने पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्शन तो जिताची धरुणी जाण आपला करून सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावधी कारभार घेऊन उत्तम मुहूर्त माहून सिंहासनारूढ जागला माता उमा बंधुशीची व्रत त्या समवेत राज्य करीत 10 सहस्त्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य गेले शांडिल्य गुरु आणून शतपद्मार पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे देधरे दुर्भिक्ष जळ शोषावर्जन व्याधी आधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाले पूजा भूय देवतायाद देती रायसी आशीर्वाद कोणाचाही नाही खेद सदानंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेद धर्मगुप्त राज्य करिता यवराज्य शुचिव्रता ते देता पारिभत्य सर्वकारी ऐसे 10 सहस्त्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्रासी राज्य देवना चिंतिता मने उमा माधव जनना दिव्य विमान धाडले दिव्य देह पावनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवविमानी बहिसती करीत स्तुती शिवाजी कैलासपदासी जाऊन जगदात्म शिव विलोकुन जय जयकार करुण लुटांगणे घाले दे दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठना लेखन रक्षण मोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निर्सुनी प्रदोष महिमाद्भूत जे आचरते कुणी ग्रंथ तेचे गायचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ त्याची शिव पाठी राखित सदा हिंदेव माकांत अंती शुभद प्राप्त दया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरसा पद्म रचना फळे आली पाडासा कुतर्कवादीचे वायास मुखुर्ग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा नेसी लक्षा निगमागमा शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सुजन खंड पंचमाध्याय गुणा
श्री साम सदाशिवार्पणमस्तु। शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु। जय गजानन। ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिगस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्युं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् असे कर्मयोगी असे ध्यानयोगी असे कर्मयोगी असे ध्यानयोगी स्वयं पूर्णतो ज्ञानयोगी विरागी पूजित से नित्य श्री भालचंद्रा नमस्कार श्री सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता भालचंद्र गजानन, पूर्णवादाचार्य परम पूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वर्धिष्णु परम पूजनीय सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता विठ्ठल रुक्मिणी, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्षश्री विभूताई व ज्यांच्या पुण्याईनं ही अभ्यासाची संधी मला लाभली ते माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजचा शिवलीलामृताचा जो 15वा अध्याय धर्मगुप्ताची कथा त्याच्या अभ्यासाला मी प्रारंभ करीत आहे। मागच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण उज्जैनीचा जो राजा होता त्याची कथा आपण बघितली आणि तदनंतर त्याच उज्जैनीच्या राज्यामध्ये तो चंद्रांश नावाचा तो राजा आणि तदनंतर त्या श्रीकर नावाच्या त्या एका गोप मुलाची आपण ही कथा बघितली आणि तदनंतर आजचा आपल्या 5व्या अध्यायाला आपण सुरुवात करत आहोत आणि यामध्ये सुरुवातीलाच शिवाचं महात्म्य यांनी वर्णन केलेलं आहे। सदाशिव अशी ही 4 अक्षरे आणि जो नित्य सदाशिव यांचं नुसतं नामस्मरण करतो, जो नित्य शिवार्चन करतो त्याला आयुष्यात कधीच कशाशीच कमतरता पडत नाही। सुख ऐश्वर्य आयु आरोग्य हे त्या व्यक्तीला नित्य प्राप्त होत असतात। नुसतं शिवशिव अथवा नुसतं सदाशिव जरी म्हटलं ना तर अनेक पुण्यांच्या राशी त्याच्यासाठी त्याच्या मार्गामध्ये भगवान शिव निर्माण करत असतात। अनेक पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे, अनेक प्रायश्चित्त सांगितलेले आहेत, पण नुसतं शिवशिव अथवा सदाशिव जरी म्हटलं तरी इतर साधनांची मनुष्याला गरज पडत नाही। आणि त्याचप्रमाणे यामध्ये जो प्रदोष व्रत नित्य नेमाने करतो त्याच्यासाठी तर अत्यंत सुंदर अशा प्रकारची फलश्रुती यामध्ये सांगितलेली आहे। जो प्रदोष व्रत करतो 6 महिन्यात त्याची दारिद्र्य व त्याची सर्व व्यथा जी आहे त्याचं निवारण होतं। वर्षभर जो प्रदोष व्रत जो उपासक करतो त्याला ज्ञानप्राप्ती होती आणि 12 वर्षानंतर म्हणजे एक तपानंतर महद भाग्य हे त्या व्यक्तीला प्राप्त होतं। आणि त्याचप्रमाणे जो पूर्णवादी उपासक शिवाची उपासना करतो या सर्व गोष्टींबरोबरच नैपुण्य योजकता लोकसंग्रह लोकमत काळ आणि उपासना आणि काळ कसा नसा हो, काळाचं ज्ञान का नाही व्हावं, कारण त्याचं एकच नाव आहे महाकाळ। आणि म्हणून की काय हे सर्व जे महाराजांनी शिष्यांसाठी हे जे 6 गुण सांगितलेले आहेत हे आपसुकच या शिव उपासकाच्या उपासनेनं त्याला ते प्राप्त होत असतात। आणि अशा प्रकारची एक कथा सूत हे शौनकादी ऋषींना ते सांगत असतात की पूर्वी विदर्भामध्ये सत्यरथ नावाचा एक विदर्भ सम्राट होता। तो अत्यंत शूर, अत्यंत धाडसी आणि अत्यंत पराक्रमी असा हा विदर्भ नरेश होता। आणि म्हणून की काय त्याच्या पराक्रमावरती त्याच्या ह्याच्यावरती सर्व त्याचा पराक्रम बघून शाल्व देशीचा जो राजा होता दुर्मर्शन यानं एक दिवस
त्याच्यावरती आक्रमण केलं आणि सोबत की काय याचेही बरेचसे नातेवाईक म्हणजे या सत्यरथाचे बरेचसे नातेवाईक हे सुद्धा त्या दुर्मर्शनाला जाऊन मिळाले आणि या सर्वांनी मिळून त्या विदर्भावरती आक्रमण केलं. त्याच्या राजधानीवरती त्यांनी आक्रमण केलं. त्याच्या राज्याला चौकडून यांनी घेरून घेतलं, त्याला आक्रमण केलं. 7 दिवसाचं तुंबळ अशा प्रकारचं युद्ध चाललं. अनेक प्रकारचे शस्त्राला शस्त्र, अस्त्राला अस्त्र लागत होते. अनेक प्रकारचा महापूर, रक्ताचा महापूर तेथे पडला. आणि शेवटी काय, हा बिचारा सत्यरथ हा 7व्या दिवशी याचं पूर्ण बळ लावून शेवटी त्या युद्धामध्ये सत्यरथ हा गतप्राण झाला. या सत्यरथाची जी पत्नी होती तिचं नाव आहे इंदुमती. ही इंदुमती ही सुद्धा अत्यंत लावण्यवती, अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही इंदुमती होती. पण त्याच वेळेस ही गरोदर होती. हिचे 9 महिने पूर्ण भरून आलेले होते आणि म्हणून जसं हिला कळालं की आपले पती हे धरातीर्थी कोसळले, ती घाबरली. तिनं तिच्या राजमहालातून वनामध्ये जाणारा जो एक भुयारी मार्ग होता त्या भुयारी मार्गामार्गे ती वनामध्ये बिचारी निघून गेली. अत्यंत ऐश्वर्यात, अत्यंत सुखात, जिच्यासाठी अनेक दासी ह्या सतत जिची सेवा करत होते. त्याचप्रमाणे जिच्या चरणांनी कधी सूर्यकमळ सुद्धा, जिच्या चरणांनी कधी सूर्यकिरण सुद्धा, जिच्या चरणांनी कधी पाहिले नव्हते, आज त्या राणीवरती अशी वेळ आली आहे. ती रानामध्ये पळत सुटलेली आहे. अनेक प्रकारचे काटे तिच्या पायावरती पायाला टोचतात. पाय तिचे खालून पूर्णपणे रक्ताळलेले आणि त्याही अवस्थेत, या गरोदर अवस्थेत ती बिचारी पडतीये, पुन्हा उठतीये. पुन्हा आपल्याला कोणी धरेल की काय, शत्रू पकडून नेतील की काय, या उद्देशानं पुन्हा ती पुढे 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 ती बिचारी पळतीये. आणि असं करत असताना एका मोठ्या वृक्षाखाली शेवटी ती आली. तिथंच तिची प्रसूती झाली. एक दिव्य बालक तिच्या पोटेही जन्माला आलं. तिनं त्या बालकाचं मुख पाहिलं, पण या सर्व धाकधुकीमुळे तिच्या घशाला कोरड पडली, तिला तहान लागली. त्या बाळाला तिथे बाजूला निजवून ते पाणी पिण्यासाठी बाजूलाच एक सरोवर होतं, एक तळं होतं, त्या तळ्यात ती गेली. उंजळीभर तिनं पाणी उचललं, पाणी ती प्याली, पण तितक्यात त्या तळ्यातल्या मगरीनं तिच्यावरती हल्ला केला. तिला ओढत ओढत त्या तळ्यात नेलं आणि तिथं तिला खाऊन टाकलं. इकडे हे बाळ त्या झाडाझुडपात, त्या पालापाचोळ्यात, अरे तो राजपुत्र होता, ज्याच्या जन्मानं त्या राज्यामध्ये मोठं आनंदी वातावरण व्हावं, ज्याचा जन्मोत्सव त्या राज्यामध्ये व्हावा, त्या राजपुत्रावरती काय वेळ आली. तो पाल्यापाचोळ्यात पडला, तो रडायला लागला, टहा असा तो आक्रोश करायला लागला. आणि त्याच वेळेस तिकडून एक ब्राह्मणी तिच्या 1 वर्षाच्या बाळाला कड्यावरती घेऊन ती चाललेली होती. तिचं नाव उमा होतं. हिनं ते बघितलं. हिच्या मनामध्ये पहिले विचार आला की ती मातापिता दुष्ट द्यायचे, या बाळकाला, या अर्भकाला हे असे सोडून गेले, अरे कोणी आहे का नाही जवळ, असं म्हणून तिनं आवाज दिला. एकदा आवाज दिला, दोनदा आवाज दिला, कोणीही आलं नाही. तिनं शेवटी त्या बाळाला जवळ घेतलं. त्याच्या अंगाला जी घाण लागलेली होती ती अंगावरची घाण काढली. त्या बाळाचं मुख पाहिलं. आहा, काय ते दिव्य, त्याच्या चेहऱ्यावरती असलेलं ते राजपुत्राचं असलेलं त्याचं ते रूप, आणि हे सर्व तिचं ते मन बघून तिचं मन भरून आलं, अंतःकरण उचमळून आलं, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि हळूच तिनं त्या बाळाला छातीला धरून तृप्त केलं. ते बाळ शांत झालं. आता या बाळाचं करावं तरी नेमकी काय, या द्विधावस्थेत ती सापडली होती. आपण जर या बाळाला सोबत घेऊन गेलं आणि त्याच वेळेस या बाळाचे जर माता पिता आले तर ते काय म्हणतील. या द्विधा मनस्थितीत ती सापडलेली असताना भगवान कैलासपती उमा रमन हे एका ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की हे बघ म्हणे, आज तुझा भाग्याचा उदय झालेला आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला गुप्त धनाचा घट सापडावा,
त्याप्रमाणे आज तुला हे बाळ मिळालेलं आहे म्हणे. हा साधारण नाहीये, हा राजपुत्र आहे. तू याला सोबत घेऊन जा आणि कोणी विचारलं तर सांग की हा सुद्धा माझा पुत्र आहे असं म्हणून भगवान शिव तिथनं अदृश्य झाले. तदनंतर या उमेने एका कड्यावरती तिचं बाळ 1 वर्षाचं आणि दुसऱ्या कड्यावरती या बाळाला घेऊन ती चालली ती जातीये. पुढे 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 ती जातीये. आणि तदनंतर गेल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये ती एका नगरामध्ये पोहोचली. त्या नगरात आल्यानंतर ती एकचक्रा नगरामध्ये ती पोहोचली. त्या नगरामध्ये आल्यानंतर तिने तिच्या पुत्राचं नाव शुचिव्रत असं नाव ठेवलं. तिच्या 1 वर्षाच्या बालकाचं नाव शुचिव्रत ठेवलं आणि या बालकाचं नाव धर्मगुप्त असं ठेवलं. आणि या दोन्ही बाळांना दोन्ही खांद्यावरती घेऊन ती माता दररोज दारोदार भिक्षा मागत फिरू लागले. दिवसांमागून दिवस जात होते. एक दिवस ती अशी फिरत असताना समोर सुंदर अशा प्रकारचं तिला शिवालय दिसलं. तिला थोडीशी गर्दी त्या शिवालयाच्या परिसरात दिसली आणि तिला असं वाटलं की या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला भिक्षा मिळेल. या उद्देशानं ती शिवालयाकडे चालत चालत जायला लागली. तिथं अनेक ऋषीमुनी बसलेले होते आणि त्याचबरोबर तिथे एक महान तपस्वी शांडिल्य नावाचे ऋषी तिथे बसलेले होते. या शांडिल्य ऋषींची आणि जशी तिची नजरानजर झाली त्याच वेळेस त्या ऋषींनी सांगितलं, बघा म्हणे कशी दुर्दशा असते म्हणे माणसाची. जो कोणी व्यक्ती शिवनामाचा जप करत नाही, अहो म्हणे जो आज राजपुत्र ज्याच्या जन्माने म्हणे त्या राज्यामध्ये जन्मोत्सव साजरा व्हायला पाहिजे, आज काय वेळ त्याच्यावरती आलेली. असं त्यांनी जसं सांगितलं तसं हिचे डोळे एकदम चमकले. हे कोणीतरी ज्ञानी दिसतात, कोणीतरी विद्वान दिसतात असं म्हणून ही ब्राह्मण स्त्री त्यांच्याजवळ गेली. त्यांच्या चरणावरती त्यांनी लोटांगण घातलं आणि मग त्यांनी सांगितलं की नेमकी हे काय घटना आहे, मला तुम्ही एकदा समजून सांगा. आणि मग त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की पूर्वजन्मी हा सुद्धा राजपुत्र होता. तुझ्याजवळचा हा धर्मगुप्त नावाचा जो पुत्र आहे हा सुद्धा राजपुत्रच होता. हा मोठा राजा झाला. हा राजा झाल्यानंतर हा शिवपूजन नित्य करत होता. एकदा शिवप्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करत असताना त्याच्या राज्यावरती काही शत्रू राष्ट्रांनी आक्रमण केलं. हा शिवपूजेतून तसाच उठला आणि तिकडे जाण्यासाठी जसा निघाला तसा समोरून त्याचा प्रधान त्या राजाला घेऊन तो समोर आला. त्याच वेळेस त्यानं तरवार उपसली आणि त्याचा शिरच्छेद केला. तदनंतर मोठा जल्लोष त्यानं गेला आणि त्या जल्लोषाच्या भरात, त्या आनंदाच्या भरात मात्र त्याच्याकडून शिवपूजन अपूर्ण राहिलं. त्याच्यावरून शिव त्याच्यावरती रुष्ट झाले. म्हणून आज याच्यावरती हा राजपुत्र असून सुद्धा दारोदार फिरण्याची वेळ याच्यावरती आलेली आहे. तदनंतर मग तिनं सांगितलं की बाई ही जी इंदुमती होती, याची आई जी इंदुमती होती, हिनं पूर्वीच्या जन्मी कपटानं हिच्या सवतीचा वध केला होता व तीच सवत आज मगर म्हणून त्या जलाशयात होती आणि म्हणून त्या मगरीनं तिच्यावरती हल्ला केला. अहो हे पूर्वजन्मीचं पाप मनुष्याला अशा प्रकारे भोगायला मिळतं. आणि मग असं सांगत असताना तिने तिच्या बाळाबद्दल सुद्धा थोडंसं वर्तमान विचारलं की माझा जो मुलगा आहे ज्याचं नाव शुचिव्रत आहे याच्या बाबतीत तुम्ही थोडंसं सांगा. आणि मग तेव्हा त्यांनी सांगायला लागलं पूर्वीच्या काळी हा सुद्धा अत्यंत दुष्ट होता. अनेक प्रकारचे लोकांकडून कपटानं हा दान घेत होता, पण यानं कधी साधा कोणाला दान सुद्धा यानं केलेलं नव्हतं. आणि म्हणून येथे एक सुंदर वाक्य त्यांनी असं सांगितलेलं आहे की दूषित परांनाने वाणीमध्ये माणसाच्या दोष निर्माण होतात व परस्त्रीची अभिलाषा ठेवली तर माणसाच्या डोळ्यामध्ये दोष निर्माण होतात. आणि मग त्या मातेनं शांडिल्यांना प्रार्थना केली की माझ्या या दोन्ही पुत्रांसाठी तुम्ही काहीतरी गुरुपदेश करा. त्याच वेळेस शांडिल्याकडून त्या दोन्ही पुत्रांना नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश त्यांनी केला. आणि तदनंतर प्रदोष व्रत काय असतं, प्रदोष व्रत कसं करतात
हे त्यांनी तिला समजून सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की पक्षप्रदोष आणि शनिप्रदोष याचा महिमा अत्यंत सुंदर अशा प्रकारे त्यांनी सांगितला की त्रयोदशीच आपण स्वतः निराहार राहावं, दिवसा सत्कर्म करावे, 3 घटका पूर्ण झाल्यानंतर प्रदोष समयी आपल्या समोरची जी भूमी आहे ती गोमयानं ती सावरून घ्यावी. दिव्य अशा प्रकारचे मंडप तिथे उभारावे, कर्दळीचे खांब, उसाचे खांब असं करून सुंदर अशा प्रकारचे मंडप तिथे उभं राहावा. सुंदर अशा प्रकारची त्यासमोर रांगोळी काढावी, शुभ्र अशा प्रकारचे वस्त्र आपण नेसावे, शुभ्र अशा प्रकारचं गंध आपण आपल्या मस्तकी लावावा आणि मग शिवलिंग स्थापून त्याच्यावरती विधियुक्त पद्धतीने पंचोपचार, षोडशोपचार अथवा राजोपचार त्याची पूजा करावी. सुरुवातीला आचमन प्राणायाम करावा, तदनंतर अंतर्बाह्य न्यास व मातृका कराव्या. दक्षिण भाग अशा प्रकारे दक्षिण दिशेला ब्रह्मदेवाची स्थापना करावी, सव्यभागी अग्निदेवाची करावी. त्याचबरोबर वीरभद्र, गजानन, अष्टमासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल यांचंही पूजन करावं व यथासांग शिवाचं पूजन करावं आणि तदनंतर मग त्याची प्रार्थना करावी. कशा प्रकारची करावी? जय जय गौरीनाथा निर्मळ, जय जय कोटी चंद्र सुशीतळ, सच्चिदानंद गणाढळ, पूर्ण ब्रह्म सनातन. अशा प्रकारे त्या भगवान शिवाची प्रार्थना करावी. आणि मग असं ऐकून ते दोन्ही बाळ उठले, त्यांना नमस्कार केला गुरूंना आणि त्यांना नमस्कार करून हे दोघंही जण नंतर मग गुरुला नमस्कार केला, नंतर त्यांच्या आईला नमस्कार केला आणि तदनंतर हे दोघं जण, तिघं जण तिथून चालते झाले. आणि मग त्याच वेळेस त्या गुरुजींनी शिवपूजेचं जे महत्त्व सांगितलेलं होतं ते असं आहे की आपली शिवपूजा ही स्वतः आपण करावी. तदनंतर आपण शिवपूजा करताना ते जे काही प्रसाद अथवा तीर्थ आहे ते त्याच शिवपूजेसाठी जो त्या शिवालयात ते दान करावं. तो प्रसाद कोणालाही वाटू नये, अन्यथा शतब्रह्मत्यांचं पाप माणसाच्या माथी लागतं असा उल्लेख या शिवलीलामृत ग्रंथामध्ये केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी एकच सांगितलं की सगळ्या पापाहून सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे तर ते शिवपूजा नाकारणं, शिवपूजेचा उल्लंघन करणं. आणि अशा प्रकारे या दोघांना तिघांनाही हे पूर्ण प्रदोष व्रत आणि शिवपूजा विधी सांगून हे तिघजण उठले, गुरूंना नमस्कार केला, भगवान शिवाला नमस्कार केला, नंदिकेश्वराला नमस्कार केला आणि तदनंतर यांनी आपल्या घराकडे मार्गक्रमण केलं. तदनंतर अनेक दिवसांपर्यंत सोमवार असो, शुक्ल पक्षातील अथवा कृष्ण पक्षातील प्रदोषवारी असो अथवा शनी प्रदोष असो, या दिवशी हे तिघेही जण उपवास करून शिवव्रत करत व सायंकाळी भगवान शिवाची पूजा करत अशा प्रकारे दिवसांमागून दिवस जात होते. एकदा शुचिव्रत खेळण्यासाठी नदीवरती गेलेला असताना तिथे एक मोठी दरड कोसळली आणि ती दरड जशी कोसळली तसं त्याच्या पायाला काहीतरी लागलं. असं म्हणून त्यानं खाली बघितलं तर एक सुवर्ण घट, जो दागिन्यांनी, हिऱ्यांनी, मानकांनी जो भरलेला होता, असा एक सुवर्ण घट या शुचिव्रताला सापडला. त्यानं तो सुवर्ण घट घरी आणला, आपल्या मातेला दाखवला. आपल्या मातेला दाखवल्यानंतर मातेने लगेच गुरूंचं स्मरण केलं, शिवाचं स्मरण केलं आणि सांगितलं की आपल्या गुरूंनी जसं आपल्याला सांगितलं ना अगदी तसंच घडतंय. म्हणून या शिवपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की निष्ठा जी आहे ती फक्त आपल्या गुरुच्या चरणी असावी. आणि म्हणून या तिघांनी गुरुच्या चरणी निष्ठा ठेवून हे शिवव्रताला प्रारंभ केला. आणि म्हणून गुरूंनी जसं जसं सांगितलं अगदी तसं तसं यांच्या आयुष्यामध्ये घडत होतं. झालं, आता कशाची ददात राहिली नाही, सोन्याचा घट सापडला आणि यांचे दिवस मात्र पालटले. आणि मोठ्या गुण्यागोविंदानं, मोठ्या सुखासमाधानानं यांचे दिवसांदिवस जात होते. हळूहळू हळूहळू हे दोघंही कुमार बाल्यावस्था संपून तारुण्यात यांनी प्रवेश केलेला होता. तदनंतर हे यांचं शिवपूजन चालू होतं. आणि एक दिवस हे दोन्ही कुमार
हे दोघंही तरुण हे वनविहाराकडे चाललेले असताना एका नदीच्या तीरावरती यांना काही गंधर्व कन्या स्नान करताना दिसल्या. त्यावेळेस हा धर्मगुप्त जो आहे हा एका लावण्यवती अत्यंत सुंदर अशा तरुणीकडे हसतच बघत होता. तेव्हा शुचिव्रतानं त्याला मोठ्या भावाच्या नात्याने त्याला सांगितलं की म्हणे परस्त्रीकडे अशा पद्धतीनं बघू नये आणि या माध्यमातून होतं ते आपलंच शरीर जे आहे ते क्षीण होतं, त्यामुळे तू तिच्याकडे बघू नको. तरीही धर्मगुप्तानं ते ऐकलं नाही. तो तिच्या जवळ गेला, हाही तिच्या जवळ गेला. तिचं नाव होतं अंशुमती. ही अंशुमती जी होती ती एक गंधर्व कन्या होती. कोद्रवीन नावाचा एक गंधर्व होता, त्याची ती कन्या होती. अत्यंत सुंदर, अत्यंत लावण्यवती. आणि याला पाहताच तिच्या मनामध्ये प्रेम भरून आलं. तिच्या श्वासांची गती वाढली, तिच्या हृदयाची धडधड वाढली. कारण तिनं पहिल्यांदाच असा देखना आजानुबाहू, हृदयाचा ठाव घेणारे डोळे आणि गुलाबी असणारे ओठ अशा प्रकारचा आणि विशाल अशा प्रकारची अरुंद असलेली ती छाती अशा प्रकारचा पुरुष तिनं पहिल्यांदा बघितला होता. आणि म्हणून की काय आपसुकच ती त्याच्या जवळ गेली. थोडासा तिनं संवाद केला. तदनंतर एका ठिकाणी तिनं त्याच्यासाठी आसन तयार केलं. त्या आसनावरती तिला बसवलं. थोडंसं दोघांचं नंतर तिथं संभाषण झालं. तदनंतर तिनं तिच्या मनातला जो प्रेमभाव होता तो त्याच्याजवळ व्यक्त केला आणि त्याचबरोबर तिच्या गळ्यातली जी एक पुष्पमाला होती ती काढली, त्याच्या गळ्यात घातली आणि त्याला सांगितलं की आता मी तुम्हाला वरलेला आहे आणि तुम्ही पत्नी माझी पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करावा. हे जरी झालं असलं तरी त्या धर्मगुप्तांनी सांगितलं की अगं म्हणे न माझ्या वाडवडिलांचा ठिकाणा न माझ्या गोत्राचं ठिकाणं, मला काहीच नाही आहे म्हणे. एका ब्राह्मण स्त्रीनं मला वाढवलेलं आहे म्हणे, तिनं माझा सांभाळ केलेला आहे म्हणे. ती म्हणे नाही तरी पण मला विवाह करायचा. मी उद्या जाऊन माझ्या पित्याला मी इथे घेऊन येते. 3 दिवसानंतर आपण पुन्हा इथे भेटू. ठीक आहे म्हणे. मी माझी तर तुला पूर्ण जी माझी स्थिती आहे, जी माझी परिस्थिती आहे आणि जी माझी मनस्थिती मी ती तुला सांगितली. तुला काय करायचं ती कर. तदनंतर ही अंशुमती तिच्या बाबांकडे गेली. तो कोद्रवीन नावाचा गंधर्व त्याकडेही गेली आणि त्याला नंतर त्यांनी सांगितलं की असा मी दिव्य पुरुष मी एक तरुण बघितला. आणि मग तदनंतर त्या कोद्रवीनला सुद्धा याची पूर्ण जाणीव झाली आणि शिवानं दिलेलं वचन जे होतं ते त्याला आठवलं. आणि त्याची एक कथा अशी आहे की ज्यावेळेस या अंशुमतीचा जन्म झाला त्यावेळेस तिचं ते सौंदर्य, तिचं ते लावण्य, छोटं छोटं बाळ, तिचं ते सर्व बघून याला काळजी वाटायला लागली. आणि एक पिता म्हटल्यानंतर आपल्या पुत्री बाबतीत त्याला काळजी वाटणं साहजिकच आहे. म्हणून त्यानं भगवान शिवाची प्रार्थना केली आणि त्यावेळेस भगवान शिवांनी प्रकट होऊन त्याला दर्शन देण्याचं सांगितलं होतं की माझा जो एक परमभक्त आहे धर्मगुप्त, जो राजपुत्र आहे, याच्याशी तू हिचा विवाह लावून दे. आणि मग त्याला ते वचन आठवलं, त्याला ते शिवानं दिलेला वरदान, तो वर, तो आशीर्वाद त्याला आठवला आणि अत्यंत आनंदानं त्यानं विवाहाला होकार दिला. आणि इकडे रात्री मात्र ती तिच्या सुखी संसाराबद्दल स्वप्न रंगवत रंगवत तिचाही कधी डोळा लागला ते तिलाही कळालं नाही. तदनंतर झालं असं की हे दोन्ही पुत्र घरी आले. शुचिव्रत आणि धर्मगुप्त यांनी आपल्या मातेला ही सर्व कथा सांगितली. माता म्हणे ठीक आहे म्हणे, आजपर्यंत आपल्या गुरुनी जसं सांगितलं तसंच घडते म्हणे. आता पाहतील म्हणे गुरु, त्यांना काय करायचं ते करतील म्हणे. अशा पद्धतीनं आईनं सुद्धा त्यांना आश्वासन दिलं. किती त्या गुरुवरती निष्ठा, शांडिल्य ऋषींवरती किती निष्ठा होती त्यांची. तदनंतर मग 3 दिवस कसे तरी सरून गेले. हे दोघंही बंधू ज्या ठिकाणी ठरलेलं होतं की आपण भेटू त्या ठिकाणी हे दोघंही बंधू आले. आणि बरोबर थोड्याच वेळाच्या कालावधीमध्ये ते कोद्रवीन गंधर्व त्याच्या पूर्ण वराडा सोबत तो तिथं पोहोचला. आणि मग तदनंतर त्यानं काही छात्र, काही तोमर आणि काही रथ असे त्याच्या आईला आणण्यासाठी पाठवले. आणि याला बघून तो कोद्रवीन सुद्धा खूप खुश झाला आणि थोड्याच वेळात त्याच्या आईला तिथं आणलं.
हा विवाह सोहळा पूर्ण 4 दिवसांपर्यंत चालला. आणि त्या राजाला देताना काय काय द्यावं? 1 लाख रथ, 1 लाख घोडे, 10,000 हत्ती, 1 लाख दास दासी, अक्षय अशा प्रकारचा धनकोश, अक्षय अशा प्रकारचे भाते, दिव्य धनुष्य, अपार सेना ही यांनी त्याला लग्नाच्या वेळेस या गंधर्व राजाने त्याला देऊन टाकली. आणि तदनंतर हे पूर्ण वराड आपल्या घरी आल्या. आणि थोड्याच कालावधीमध्ये नंतर या शुचिव्रतानी आणि या धर्मगुप्तांनी या सर्व गंधर्व सैन्याला घेऊन पुन्हा एकदा त्या विदर्भावरती यांनी आक्रमण केलं. आणि तो दुर्मर्शन नावाचा जो राजा होता त्याच्यावरती यांनी आक्रमण केलं, त्याचा वध केला. आणि पुन्हा एकदा या धर्मगुप्ताला तिथला राजा म्हणून घोषित करण्यात आलं. आणि जसं धर्मगुप्त हा राजा झाला, असं जसं आजूबाजूच्या नरेशांना कळालं तसे ते नरेश याला येऊन सहाय्य करायला लागले. आणि तदनंतर या धर्मगुप्ताने सुद्धा आपल्या आईला आणि आपल्या भावाची यांची जाणीव ठेवून त्यांना सुद्धा मोठ्या सन्मार्गानं त्यानं सुद्धा त्याच राजमहालामध्ये आणलं. तिला राजमाता म्हणून तिला घोषित केलं. अशा प्रकारचा यांचा राज्यकारभार सुरळीत झाला. तदनंतर प्रत्येक सोमवारी शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील दोन्ही प्रदोषकाळी आणि शिवरात्रीच्या दिवशी हे सुंदर अशा प्रकारचं शिवपूजन करत होते. सुंदर अशा प्रकारचं त्यांचं राज्य, तिथे अनेक प्रकारची सुबत्ता तिथे नांदत होती. सुंदर अशा प्रकारचं शिवालय त्यांनी त्याच्यानंतर तयार करून घेतला, जिथे नित्य ब्राह्मण लघुरुद्राचं अनुष्ठान ते करत होते. अशा प्रकारचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे राज्य स्थापन झाल्यानंतर हळूहळू दिवसांमागून दिवस जात होते. कुठल्याही प्रकारचं आवर्षण नाही, कुठल्याही प्रकारची रोगराई नाही, कुठल्याही प्रकारची चोरी नाही. अशा प्रकारचे दिवसांमागून दिवस, संवत्सरामागून संवत्सर जात होते. मध्ये एक आनंदाची घटना घडली. या राजाला एक पुत्र प्राप्त झाला, धर्मदत्ताला. त्याचं नाव त्यांनी सुदत्त असं ठेवलं. धर्मगुप्ताने त्या मुलाचं नाव सुदत्त असं ठेवलं. हळूहळू तो सुद्धा लहानसा मोठा होऊ लागला. आपल्या पित्याच्या आचरणाप्रमाणे तो सुद्धा शिव आराधना करायला लागला. तो नंतर तो सुद्धा तरुण झाला. आणि मग त्याच्या हाती पूर्ण राज्यकारभार सोपवून हा धर्मदत्त, हा धर्मगुप्त जो होता, हा नंतर त्या मुलाला सिंहासनावरती बसून हा वनामध्ये शिवाराधना करण्यासाठी हा पुढे निघून गेला. आणि तदनंतर ते शिवाराधना करत असतानाच अनेक संवत्सर लटून गेल्यानंतर अंधसमयी याच्या मृत्यूनंतर याला सुद्धा एक दिव्य विमान न्यायला आलं. आणि त्या विमानात बसून हा शुचिव्रत, त्याची माता उमा आणि हे सर्व शिवलोकी जाते झाले. अशा प्रकारचा सुंदर हा अध्याय आहे. सद्गुरूंच्या कृपेनं मला जेवढं सुचलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. पूर्णाद की जय. जय शिवराम.